चेक. धन्यवाद योगी पाटील सर, धन्यवाद अजय घरत सर. स्वागत आहे सर्वांचं. NK Sport Carnival won the toss and they have decided to bat first against Team Grishma 11 आमनेपाडा. नॉकआउट मॅचेस आता इथून सुरू झाल्यात. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये आता प्रवेश करेल. याच दोन संघांदरम्यान आज पहिली लढत आपल्याला बघायला मिळाली होती आणि तेथे 48वा NK स्पोर्ट कांडवलनं प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या होत्या आणि त्या 49चं लक्ष दिलं होतं, परंतु ते 49 जावा मात्र बनवता आल्या नव्हत्या ग्रीष्मा 11 आमनेपाडाला. परंतु आता तेच दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. ओहो हो, दरम्यान ऑन स्क्रीन ही रॉयल एंट्री ज्यांचा आज वाढदिवस आहे, आदरणीय अजित पाटील 7 स्टारचे एक स्टार सितारा अजित पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. राकेशजी दिगाडकर, रामकृष्ण काकडे त्यांना स्पेशली शुभेच्छा देत आहेत वाढदिवसानिमित्त. आणि सामन्याला सुरुवात. ओहो हो हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि मागे बॉल निघून गेलाय. पंचांचा बाईचा इशारा हा येतोय. चौकार. चार धावा आपण पाहतोय त्या ठिकाणी धावफलकावरती बाईच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. सौरभ ओहो हो हो हो, रिव्हर्स पटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मात्र निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओहो हो, रिव्हर्सचा फटका बॅकवर्ड पॉइंटला. बॉल मात्र निघून चाललाय सीमा पार. चौकार. 8 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. विनोद खुलात पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये मेडन षटक त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळालं होतं, परंतु यावेळेला चांगली सुरुवात बाईकच्या स्वरूपामध्ये. पहिला चौकार आला, त्याच्यानंतर रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा ओहो, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलची समाप्ती. आठ डावा स्कोर कार्डवर. सुरुवात तर चांगली मिळालेली आहे सौरभनं या स्पर्धेमध्ये. चांगली खेळ साकारलेली आहे. मागच्या मॅच मध्ये थोडस फ्लॉप राहिला, परंतु तिथे एक षटकार आला होता जरूर. हे बॅटल चांगलं रंगतंय. ओहो हो, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि 2 धावांनी 10 धावा आपल्याला बघायला मिळतात.
10 on the board without any loss. यातून जो संघ जिंकेल तो वीरेन स्पोर्ट इवईच्या विरुद्ध क्वार्टर फायनलची लढत खेळेल. विनोद पुन्हा एकदा. ओहो, हा बॉल सोडून दिलाय आणि डॉट बॉल येतो. याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. ती बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हिअर. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये येणारा बॉल. चौकार पहिल्याच बॉलवर आला होता, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे हो हो हो, व्हॉट एक्सलंट टेकन. जबरदस्त झेल. सौरभ पाटील त्या ठिकाणी बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता पॉलर बॅक ड्राईव्ह आणि काय चेल पकडलाय. रिफ्लेक्शन. भावेशनं त्या ठिकाणी कॅच पकडली आहे. गोलंदाजी ताकद राहिली आहे खऱ्या अर्थानं. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा विचार केला तर नवीन बॅटर आता विकी भंडारी आला. यावेळेला सलामीच्या जोडीमध्ये थोडंसं बदल केलं होतं. मयूर तरेला आणलं ओपनिंगला. विकी भंडारी थोडंसं चाचपळताना आपण बघितला, परंतु आता त्याच्याकडनं अपेक्षा असेल कारण सौरभ लवकर बाद झालेला आहे. सौरभनं याच संघाच्या विरुद्ध 25 धावांची एक इनिंग साकारली होती पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्याला बाद करण्यामध्ये यश आलं. वेलकम वेलकम हनुमानजी तरे, वीरेन तरे, आपलं देखील स्वागत आहे. सत्यजित बजागे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलंही मनपूर्वक स्वागत. भावेश. ओ, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र सरळ विकेट कीपर कडे निघून जातोय. डॉट बॉल. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून फिल्डर येतात. मिडॉनला देखील फिल्डर होते आणि अगदी एक धाव त्या ठिकाणी मिळते. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 12 धावा. यानंतर आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जो संघ जिंकेल तो वीरेन स्पोर्ट इवईच्या विरुद्ध क्वार्टर फायनलची लढत खेळेल आणि त्यातून विजेता संघ सेमी फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल.
बाउन्स चांगला मिळतोय भावेशला आणि चांगली मुवमेंट देखील त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला बघायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय, 12 धावा स्थिर. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एकच धाव तिथे मिळते आणि पॉवर प्लेचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झालेल्या त्या 13 धावा. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन ओव्हरमध्ये 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता गोलंदाजी करण्यासाठी संकेत आलाय. मागच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार या खेळाडूला मिळालं होतं, तोच संकेत आता येतोय. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्यात आल्या. लॉंग ऑफ द फिल्डर सत्यम त्या ठिकाणी होता आणि बॅकअपला फिल्डर भावेश आला, त्याच्याकडनं देखील थोडीशी चुकी झाली आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळत आहेत आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 15वर. गोलंदाजी मी तर म्हणेन ताकद राहिलेली आहे ग्रीष्म 11 आमनेपाडाची. तिसरी मॅच आपण पाहतोय. परंतु चेसिंग करत असताना फलंदाज अडखळताना सुद्धा आपण बघितलेत. फॉलोइंग स्वीप, इथे चांगला फटका आहे. वॅकेंड एरियामधून बॉल निघून चाललाय, सीमा पार, चौकार. चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय आता पुढे जाताना 19 आकड्यावरती. मयूरला ॲज अ ओपनर पाठवलं, तसंही टॉप ऑर्डर मध्ये तो बॅटिंग करत होता. चला तर उद्या ठीक 4 वाजता शेड्यूलला सुरुवात होणार आहे. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग वर्सेस मल्हार स्पोर्ट देवरुंग पाडा, ही पहिली मॅच असेल. आणि ग्रुप सी ला आपण त्यानंतर सुरुवात करणार आहोत. RD11 किरवली वर्सेस 311 गावदेवी नांदकर आणि त्यानंतर जयमल्ला रिद्धी सिद्धी विनायक बिल्डर्स वर्सेस मकरंद स्पोर्ट मुठवळ. ग्रुप सी च्या मॅचेस उद्या तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यानंतर चौथी मॅच असेल गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे वर्सेस विजी स्पोर्ट लोणार. नॉकआउट ड्राईव्ह करण्यात आला, क्रॅकिंग स्ट्रोक आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. दोघांमध्ये तालमेलची कमतरता आपल्याला बघायला मिळाली आणि बॉल सरळ निघून गेला 4 धावांकरिता. उपयुक्त रन्स जोडत असताना मयूर तरे रिस्पॉन्सिबिलिटी त्याने घेतलेली आहे, जबाबदारी घेतलेली आहे मॅचमध्ये आणि दुसरा चौकार बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून येतोय. संकेतच्या विरुद्ध त्यानं आता आक्रमण केलेलं आहे. 23 धावा आहेत, चांगल्या एव्हरेजनं धावा बनवल्या गेल्या आहेत. NK स्पोर्ट खांडवळ
पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. हा देखील चेंडू निघून चाललाय सीमारशीच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार मयूर तरेच्या बॅटमधून. व्हॉट एक्सलंट एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग परफॉर्मन्स. शफल झाला येथे, प्रॉपरली एक्झिक्युशन करता आलं नाहीये, परंतु फाईन लेगचा फिल्डर. खराब फिल्डिंग आहे, पूर्णपणे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे आणि त्याचा फटका बसणार आहे नक्कीच धावांचा पाठलाग करत असताना. आणि ऑलरेडी आज चेझिंग करत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संकटात आपल्याला दिसलेली आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही असे खराब क्षेत्ररक्षण कराल, फिल्डिंग खराब कराल, तर मग चेसिंग करताना तुमच्या संघासाठी ते भारी पडणार आहे. 27 धावा धावफलकावर. संकेत नाराज आहे, फिल्डिंगची साथ त्याला मिळत नाहीये, परंतु त्यांना आता चांगला बॉल हाताळलाय. परफेक्टली यॉर्क लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मयूरनं ठरवलं होतं खरं तर ऑलरेडी की मला आता इथून ऑफ साईडला ड्राईव्ह करायचं आणि सिंगलच घ्यायची आहे. जसं की फटका खेळताना आपण त्याला पाहिला. मी तर म्हणेन ठरवून खेळण्यापेक्षा जसा बॉल येईल त्या मेरिटवर तुम्ही खेळाल, त्याच वेळेला सक्सेस व्हाल. आणि इथे जर बॉलच्या मेरिटवर खेळला असता तर फुल टॉस होता. संकेत बॅटची कड, जोरात आवाज आलाय आणि फायनली मयूर तरे मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन, 16 धावांचं योगदान. संकेतला मिळाली आहे सफलता. तीन षटकांचा केस संपलाय आणि 27-9च्या सरासरीनं धावा जोडलेल्या आहेत. लेग कटर होता, बॅटची बाहेरील कडा घेत असताना विकेट किपर गुणेश पाटील कडे चेंडू जातोय आणि आता दुसरा धक्का लागलेला आहे, तो म्हणजेच NK खांडवल संघाला. सत्तावीसला 2, 9च्या सरासरीनं धावा जोडलेल्या आहेत. आणि आता चौथं षटक आहे गोलंदाजी करण्यासाठी. खुलात आलाय आणि खोलात चेंडू टाकतोय. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक चौकार बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, परंतु आता येथे निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आपल्या षटकाला. विकीचं स्ट्रगल सुरूच आहे, चाचपळ तो अक्षरशः आज फॉर्म पासून झुंजताना आपण पाहिला विकी भंडारीला. ओ यावेळेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, कॅच ड्रॉप की घेतलाय आणि दुसऱ्या प्रयत्नात त्या ठिकाणी झेल पकडलाय. खेळाडू बाद. विकेटचं पतन. सत्यम इज देअर. सुंदर कॅच त्यानं पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट करण्यात आला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला आणि त्याच्यानंतर पहिल्या प्रयत्नात तर बॉल हातातून निसटला, परंतु त्यानंतर पहा एका हातानं झेल तो ते पकडलाय आणि सत्यम वन ऑफ द ग्रेट फिल्डर. आज चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलेलं आहे. चांगला झेल पकडत असताना हा तिसरा धक्का लागतोय आणि आता जयेश जोशी आलेला आहे.
जयेश जोशी नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. स्कोर कार्डवरती 27 धावा आहेत. विनोदनं चांगली सुरुवात केलेली आहे. या अगोदरचं षटक कुठेतरी मी म्हणेल लाभदायक दिसलं आपल्याला NK स्पोर्ट खांडवल करिता. आणि खांडवलला जिंकायचं तर भांडवल धावांची जमा करावी लागणार आहे. पुन्हा बॉल हवेत. आणखी एक विकेट. सॉफ्ट डिसमिसल. विकेट गॉन. बॅक टू बॅक विकेट्स वरती विकेट येतात. येथे अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. तुमच्या बाहेरचा बॉल अधिकच बाहेर निघत होता. बॉलच्या लाईन मध्ये न येता पूल करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल मागे विकेट कीपर गुनेशकडे आलेला आहे. विकेट मिळते आणि चौथा धक्का लागलेला आहे NK स्पोर्ट खांडवल संघाला. न्यू बॅटर कुणाल सुतार आलेला. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक पूर्ण करेल का विनोद कुलार. हॅट्रिक चेंडू आहे. सॉफ्ट हँड फक्त डिफेन्सिव्ह फटका. एक धाव त्या ठिकाणी मिळते. लॉंग ऑन वरून फिल्डर येतील. बॉल उचलणार फेकणार. सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली आणि या सिंगलला 28 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. 28. उद्या 40+ पासून सुरुवात. जे विनर टीम्स आहेत मातंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग आणि मल्हार स्पोर्ट देवरुंग पाडा, त्यामध्ये आपल्याला पहिली लढत पाहायला मिळेल. आणि त्यानंतर ग्रुप सी ला सुरुवात. ग्रुप सी च्या मॅचेस RD11 किरोली वर्सेस ट्रान्स 11 गावदेवी नांदकर. अजय कदम स्ट्राइक एंडला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील अगदी परफेक्टली यॉर्क लेंथ आपल्याला बघायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल आला. विनोदनं तिन्ही मॅच मध्ये आपण जर विनोदची दोन्ही 2-2 षटकं बघितली तर 6 ओव्हरमध्ये त्याच्या बाउंड्री त्याच्या अगेन्स्ट किती आले ते मोजाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये तर एकही नव्हती. या मॅच मध्ये एक चौकार जरूर आला. विनोद पुन्हा एकदा. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. लेट मुवमेंट ही आपल्याला बघायला मिळाली आणि अपील देखील हलकीशी तिथे जरूर झाली होती. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय का व्हाईट बॉल साठी? चेक केला जाईल. इट्स अ फेअर. डॉट बॉल आलाय आणि 4 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 28वा. काय गोलंदाजी केली. एकच धाव या ओव्हरमध्ये खुलात न खर्च केली आणि खुलात खोलात टाकतोय. 2 ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि 4 षटकांच्या अंती 28 धावा.
चला स्पीडअप करायचंय प्लीज. गोलंदाजीसाठी यशला आणलं गेलंय शेवटच्या षटकामध्ये आणि प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. विनोद खुलातची 6 षटकं 3 सामन्यांमध्ये आपण बघितली तर फक्त 2च चौकार त्याच्या अगेन्स्ट आलेले आहेत. मात्र इतर गोलंदाजांनी देखील त्याला चांगली साथ दिली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर कुणाल. धावसंख्या 4 बाद 28. ओ स्लॉग स्वीप बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका डीप मिड विकेटला खेळाडू बॉल खाली. भावेश शेलार जबरदस्त कॅच आणि पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा यशनं मिळवलंय घवघवीत यश. प्रत्येक मॅच मध्ये यशनं पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण डॅरेल टफीला बघायचो. न्यूझीलंडचा गोलंदाज होता जो पहिल्या षटकामध्ये बऱ्याचदा विकेट काढायचा. त्यासाठी तो फार चर्चेत राहिला. इकडे ALPL मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट काढताना यशला आपण बघतोय. बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाहीये. टायमिंग 100% जुळवता आलं नाही. उंची मिळाली परंतु लांबी जास्त नव्हती त्या फटक्यामध्ये आणि खूप चांगलं जजमेंट भावेशच्या माध्यमातून. चांगला झेल त्याने स्वीकारलाय. 5वा धक्का बसलाय NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला. आणखी एक लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. या आधीचा सामना देखील लो स्कोरिंग होता परंतु जबरदस्त रंगली होती मॅच. 35 धावांचं टार्गेट त्या मॅचमध्ये होतं ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम समोर आणि पुन्हा एकदा तसंच टार्गेट त्यांच्या समोर येते की काय. नवीन बॅटर मैदानामध्ये मनोज आलाय. जबरदस्त बॉल. परफेक्ट यॉर्कर उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर. पूर्णपणे बॅट्समनला बीट करत असताना प्रभावी मारा गोलंदाज यश पाटीलचा. जास्त हाईट नाहीये, जास्त अनुभव देखील नाहीये ह्या गोलंदाजाकडे परंतु प्रतिभा अफलातून आहे आणि स्वतःला वारंवार सिद्ध करतोय. त्यामुळेच आता तो प्रसिद्ध देखील होताना दिसतोय. चांगला स्ट्रोक बॉलर बॅक पास ड्राईव्ह परंतु लॉंग ऑनचा फिल्डर अतिशय दक्ष. लगेच बॉल उचलला आणि फेकला. फक्त मिळणार आहे 1 धाव. एकेरी दुहेरी धावांनी गोलंदाजावर अजिबात प्रेशर वाढणार नाहीये. आता फक्त शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 5 बाद 29. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3 दुसरी रजनी आणि आजच्या रजनीतील ही सेकंड लास्ट मॅच आहे. याच्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ विरेन स्पोर्ट्स येवई संघाविरुद्ध क्वार्टर फायनल मॅच खेळेल. ओ लो फुल टॉस होता. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजय कदमनं देखील भरपूर स्ट्रगल केलंय. खातं देखील अजून उघडता आलेलं नाहीये. थोडासा डीप होऊन आला हा बॉल. लाईन फार जबरदस्त. ऑफस्टिकच्या सातत्याने बाहेर बॉल टाकले जात आहेत. यावेळेला थ्रू द लाईन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये. मिड ऑफला कुठलाही फिल्डर नाहीये. सत्यम डीप मधून आलाय. तोपर्यंत पुरेसा वेळ आहे फलंदाजाकडे. 2 धावा कंप्लीट. जशी जशी रात्र पुढे चाललेली आहे आपण बघतोय बॅटवर बरोबर बॉल येत नाहीत. काही चेंडू थांबून देखील येत आहेत. काही चेंडूंचा वेग अधिकचा आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर स्किड होत आहेत. डबल पेस आता ही विकेट बिहेव करते आणि त्यामुळेच गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व मागच्या काही सामन्यांमध्ये पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल. खोलवा टप्प्याचा चेंडू आणि वाह काय फिल्डिंग केले फॉलो थ्रू मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि याचबरोबर डावाची सांगता NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं फलकावर लावल्यात. 5 षटकांमध्ये फक्त 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 32 धावांचं छोटंसं टार्गेट ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम समोर. आणखी एक लो स्कोरिंग मॅच परंतु हाही सामना रोमांचक अवस्थेत पोहोचू शकतो. त्यासाठी मात्र खूप चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे NK स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या खेळाडूंना. परंतु तुर्तास ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे खेळाडू कॅप्टन आणि त्यांचे संघ मालक त्यांचे समर्थक खुश असतील कारण गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. वीरेंद्रदादा चोरगे यांचं कटआउट आपण बघितलं. दयानंद चोरगे साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. मनोजदादा पाटील माजी उपसरपंच नांदकर हे तुम्ही पाहू शकाल. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवा नेता वीरेंद्रदादा चोरगे. हरिश्चंद्र वेळेकर नेताडे गावचे उद्योगपती. संदीप जाधव उद्योगपती आमनेपाडा गावचे. या सर्व महानुभावांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. सुरेश पाटील साहेब माजी सरपंच सावध उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. आदरणीय शांताराम दळवी साहेब माजी सरपंच देवरुंग. बाळारामजी घोडे माजी उपसरपंच देवरुंग.
या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे विशेष आभार. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष योगेश पाटील साहेब, गणेश मेहर साहेब, बाबगावचे उद्योगपती योगेशजी जाधव, उपसरपंच आमणेपाडाचे माजी उपसरपंच शैलेश जाधव आणि गणेश पाटील, एवन जोडी आमणेपाडाची, दीपकजी केणे साहेब, उपाध्यक्ष डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, ते देखील उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. विकासजी पाटील, सुप्रसिद्ध वडेवाले सावध, अमोलजी पाटील, खांडवलचे उद्योगपती सुनीलजी केणे, राजेश शिलार, जानवळगावचे उद्योगपती, तसेच खंडू पाटील सावधचे उद्योगपती, विकी पाटील उद्योगपती सावध, प्रत्येक सामन्यागणिक आपण बघितलंय की गोलंदाजांची कामगिरी बहारदार राहिली आहे. पहिल्या मॅचमध्ये 6 ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला 48 पर्यंत थांबवलं होतं. ग्रीष्मा 11 आमणेपाडा संघानं मागच्या मॅचमध्ये 35चं टार्गेट होतं, म्हणजे 34 पर्यंत थांबवलं होतं. आणि आता या मॅचमध्ये आणखी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 ओव्हर्समध्ये फक्त 31 धावांपर्यंत थांबवलं एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाला. विजयासाठी बनवायचे आहेत फक्त 32 धावा. एकूण 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, ज्यामध्ये 16 संघ रेग्युलर क्रिकेटचे आहेत आणि 4 संघ 40+चे. सर्व 20 संघांचे संघमालक त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणे शक्य नव्हतं. त्यामुळे सर्व संघ मालकांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि आता वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळते ग्रीष्मा 11 आमणेपाडा टीमच्या माध्यमातून. सलामीच्या जोडीमध्ये मात्र आता बदल पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये सत्यम दळवे आणि राजकुमार पाटील आले होते, पण आता पुन्हा एकदा गुणेश पाटील आपल्याला सलामीला येताना दिसतोय. गुणेश पाटील आणि राजकुमार पाटील हे दोन सलामीवीर. धावसंख्या जरी छोटी असली तरी मात्र ह्या धावांवर देखील चांगला संघर्ष केला जाऊ शकतो, जे मागच्या मॅचमध्ये आपण बघितलेलं आहे. बीबी स्पोर्ट्स इताडे संघ लढला, छोट्या धावसंख्येवर देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि आता तेच इथे करायचं आहे एन के स्पोर्ट्स खांडवळ टीमला. टिचून मारा करावा लागणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते, विशेषतः लो स्कोरिंग सामन्यांमध्ये. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मयूर तरे, सोनाळेपाडा एक्सप्रेस. ALPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आणि त्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिला बॉल गुणेश पाटील साठी हलक्या हाताने ड्राईव्ह केला, ऑन साइडला क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं. पहिल्याच बॉलवर थोडीशी घाई केली होती, परंतु सुदैवी ठरलाय फलंदाज. क्षेत्ररक्षकाचा निशाणा चुकला आणि सिंगलच्या जोरावर अकाउंट ओपन झालंय. समीर ठाकरे माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. समीर, आणखी एक लो स्कोरिंग मॅच आहे. गोलंदाजांचं वर्चस्व आज आपल्याला जास्तीत जास्त सामन्यांमध्ये पाहायला मिळालंय, विशेषतः मागच्या 2-3 सामन्यांमध्ये. हो नक्कीच, गोलंदाजांनी आज खूप चांगलं काम केलेलं आहे आणि स्पेशली ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या गोलंदाजांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी. विनोद खुलात असेल, संकेत असेल, यश असेल, चांगली गोलंदाजी भावेश असेल, त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आणि इथे 32 धावांचं लक्ष्य आहे, परंतु याच कांडवल संघाच्या अगेन्स्ट पहिल्या मॅचमध्ये 48 धावा बनवता आल्या नव्हत्या टीम आमनेपाडाला. इथे चांगला फटका वापरायचा, मिड ऑफला क्षेत्ररक्षण खराब. दुसरा धावेचा प्रयत्न होणार आहे, खराब क्षेत्ररक्षण. आता या मॅचमध्ये मुळीच चालणार नाही. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. फलंदाजीमध्ये आपण बघतोय की कुठेतरी पॉवर प्लेमध्ये त्यांच्यासाठी जास्त समस्या राहिली आहे. स्टार्ट चांगला मिळत नाहीये, त्याच्यामुळेच थोडंसं प्रेशर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर क्रिएट होत आहे.
जे पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण बघत आलेलो आहोत. राजकुमारनं जरूर काही चांगले फटके यादीच्या सामन्यामध्ये देखील खेळले होते. आता मात्र पिकअप शॉट, बॉल हवेत आहे, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर सेट आहे आणि बरोबर जाळ्यात मासा अडकलाय. व्हेरी गुड कॅच इन द डीप, बॅटर बाद. बिग लॉस. अर्ली ब्रेक थ्रू देण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. चांगला पीक केला होता लेन बॉलला, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सेट करण्यात आलाय. राजकुमार कदाचित विसरला असावा. चांगला झेल पकडलाय आणि फायनली पहिला धक्का लागतोय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्यासाठीच तर या गोलंदाजाला ओळखलं जातं. बघा टायमिंग चांगलं साधलं होतं, मात्र शक्तीचा जास्त वापर फटक्यामध्ये केला नाही. थोडी अजून ताकद वापरली असते तर कदाचित मला वाटतं षटकार गेला असता. अभय होता डीप मध्ये, खूप चांगला फिल्डर आहे अभय घरत. त्याने टिपलाय झेल आणि संपुष्टात आलेला आहे राजकुमार पाटीलचा खेळ या मॅच मध्ये. फक्त 2 धावांचं योगदान देता आलं. संघाची धावसंख्या 1-3. सुरुवातीची षटकं फार महत्वाची आहेत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची. तसं बघायला गेलं तर प्रत्येक षटक हे महत्वाचंच असणार आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा असेल गोलंदाजी करणाऱ्या NK खांडवळ संघासाठी. विवेक शेठ पाटील आणि सुजित शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा NK स्पोर्ट्स खांडवळ संघ आपण बघतोय. पण 4थ्या-5व्या ओव्हरपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच विकेट्स काढाव्या लागतील, कारण लो स्कोरिंग गेम आहे. फक्त 32 धावांचं टार्गेट. सत्यमालाय फलंदाजी करण्यासाठी मागच्या मॅचमध्ये सलामीला आला होता. त्याच्या क्रमामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळतोय. चांगला बॉल थोडासा आतमध्ये आला, इनसाइड एज. मिड विकेटचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय, तोपर्यंत मिळते 1 धाव. फलंदाज खरं तर कन्फ्यूज राहिलेले आहेत. रात्री 12च्या नंतर ज्या काही ओव्हर्स आपण बघितलेले आहेत, गोलंदाजांचं वर्चस्व आहे, बॉलमध्ये मुवमेंट पाहायला मिळते, कटरचा वापर करणारे गोलंदाज देखील फार प्रभावी ठरलेत आणि त्यामुळेच फलंदाजांसाठी थोडंसं किचकट गेलंय. बॉल हवेत आहे मिड विकेटला, सहज सोपा झेल, फलंदाज बाद. गुणेश देखील माघारी परततोय. मजा येणार आहे. मला वाटतं की ह्या मॅच मध्ये सुद्धा मजा येणार आहे. 32 धावांचं चेस आहे, मात्र दुसरी विकेट इथे प्राप्त केलेली आहे. गुणेशनं कुठेतरी त्याचा संयम मी म्हणेल गमावला, पेशन्स गमावले आणि त्याच्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. व्हॉट एक्सलंट टेकन. खरं तर सिच्युएशन पाहून फलंदाजी झालेली नाहीये. गुणेशकडे भरपूर वेळ होता. पहिलंच षटक सुरू आहे. एक फलंदाज त्यांनी गमावलेला होता या अगोदर आणि आता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिडल करू शकला नाहीये. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला, त्यामुळेच मिड विकेटला क्लिअर करता आलेले नाहीये. एलिव्हेशन जे पाहिजे होतं फटक्यामध्ये ते पाहायला मिळाले नाही. टायमिंगच पूर्णपणे चुकलं होतं आणि एक सोप्पा झेल फिल्डरसाठी. दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या 4. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचतोय, जयेश काकडे. समीकरण 25 चेंडू आणि 28 धावा. आता या रनचेच्या सुरुवातीलाच हृदयाची धडधड वाढायला लागलेली असेल आमनेपाडाकरांची, कारण मागचा अनुभव त्यांचा एवढा चांगला राहिलेला नाहीये बॅटिंग मध्ये. पण लक्षात घ्यावं लागणार आहे फलंदाजांना की एक चांगली पार्टनरशिप, सामना त्यांच्या खिशात असेल पण ती पार्टनरशिप होईल का. गोलंदाज आहे विकेट टेकर. हो व्हॉट अ बॉल, काय वेग होता या बॉल मध्ये. पूर्णपणे चकित केलंय फलंदाजाला, बीट केलंय ऑफस्टिकच्या बाहेर. येतोय डॉट बॉल. ऑलमोस्ट एज दिलीच होती फलंदाजानं, परंतु नशीबवान ठरलाय. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त झालंय मयूर तरेच्या माध्यमातून. धावसंख्या 2-4. सुरुवात चांगली मिळालेली आहे. 2 विकेट्स देखील गमावले. 4 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. या अगोदरचा जो सामना होता तेथेही 35 धावांचं लक्ष्य पार करत असताना शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना गेला होता. आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या बॅटिंगमध्ये भरपूर सारे प्रश्न आज निर्माण होत आहेत. बॅटिंग क्रमामध्ये त्यांनी बदल केला, बॅटिंग कोचनं हेड कोचनं चर्चा करून, परंतु सक्सेस मिळाली नाहीये. या मॅच मध्ये वेगळं काहीतरी करावं लागेल. मात्र आता गोलंदाजीसाठी अजय कदम टीमचा आयकॉन खेळाडू बॅटिंग मध्ये पूर्णपणे निराश केलं. बघा समीर, काल 4 संघ आपण बघितले होते आणि आज देखील 4 संघ आपण बघितलेत. 8 संघ जे रेग्युलर क्रिकेटचे आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगली गोलंदाजी आतापर्यंत ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमची राहिली आहे, हे खरं आहे.
पण फलंदाजीच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर कदाचित आता चर्चा अशी देखील प्रेक्षकांमध्ये असेल की सर्वात खराब फलंदाजी या टीमची राहिलेली आहे. हो, नक्कीच ही चर्चा असेल, कारण आजचं बॅटिंग प्रदर्शन तेवढंसं कलरफुल दिसलं नाहीये. अजय कदम आलाय आणि पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. खरं तर टार्गेट आपण बघितलं तर बॅटवर बॉल घेणं गरजेचं आहे. एवढं काही डिफिकल्ट टार्गेट नाहीये, पण फलंदाज चुका करताना दिसत आहेत. टेम्परामेंटची कुठेतरी थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजांच्या धैर्याची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये बरेचसे फलंदाज नापास झालेले आहेत. 23 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण. बॅक ऑफ लेंथ वरची कडा लागली, विकेट किपर बॉल खाली, आणखी एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3, सत्यम इज गॉन. परंतु अजय सर, असंही नाही ना की युवा खेळाडू संघामध्ये बरेचसे अनुभवी क्रिकेटर असताना देखील संघाची ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आहे. हे बघा, इथे देखील चांगला उसळी घेणारा बॉल आणि विकेट मात्र मिळते. चांगला झेल पकडलाय कुणालनं. गोलंदाज मात्र मजा लुटतायत. जबरदस्त ही विकेट आहे त्यांच्यासाठी. साजेशा कंडिशन्स देखील आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य त्या लेंथवर लाईनवर गोलंदाजी होत आहे. पहिला बॉल थोडासा फुलर लेंथवर टाकला होता, बीट केलं होतं वेगानं. मात्र दुसरा बॉल बॅक ऑफ लेंथ, खांद्याचा चांगला वापर केला गोलंदाजानं, एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला आणि विकेट देखील प्राप्त केली आहे अजय कदमनं. पडझड होताना दिसते. 32 धावांचा पाठलाग करत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची. धावसंख्या 4, फलंदाज बाद झाले 3 आणि आता नवीन बॅटर ऋषी दळवी मैदानामध्ये. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणारा फलंदाज आहे. खरं तर काउंटर अटॅक करणं तो जाणतो, पण इकडे खेळपट्टीवर थांबणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. आता बघायचंय पहिल्या किंवा सेकंड गिअर मध्ये तो आपली गाडी चालवेल का, की आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात करेल. खरं तर मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतो तो आणि नेहमीच आक्रमक खेळीसाठी त्याला जाणला जातो. परंतु आज मला तर वाटतं की स्वभावाच्या व्यतिरिक्त त्याला जावं लागेल. अजय कदम, ओ हो, यावेळेला काय फटका आहे. बाउन्स मिळाला, जागा मिळाली आणि त्याचा फायदा घेतलाय. पाठवल्या बॉलला सरळ कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चूक केली गोलंदाज अजयनं. शॉर्ट बॉल टाकला, तो देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. प्रेशर फलंदाजावर आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली गेली तर निश्चितच फायदा होऊ शकतो, परंतु हा बॉलच फार कमजोर होता. एकतर डीप मध्ये तिकडे ऑफ साईडला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये एवढी विट तुम्ही देऊ शकत नाहीत. त्याचा फायदा उचललाय ऋषीनं. तसंही ऋषी चांगल्या बॉलवर देखील मोठे फटके खेळत असतो. हा तर कमजोर बॉल होता, त्याचा फायदा तो घेणारच होता. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 3 बाद 8. आता समीकरण आहे 21 चेंडू आणि 24 धावा. कदम वन्स अगेन. हा बॉल चांगला आहे, मात्र त्याच्यावर देखील एक चांगला फटका, अक्षरशः खोदून काढला चेंडू, लॉंग ऑनला पाठवलाय. यावेळेला मिळते 1 धाव. आल्या आल्या चांगली सुरुवात केलेली आहे. कुठेतरी जो मोमेंटम मिळाला होता टीम NK खांडवलकडे, तो एकाच चौकारानं फलंदाजाने आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत फिल्डिंग करणाऱ्या NK स्पोर्ट्स खांडवल टीमसाठी. त्यांना मेक शुअर करावं लागेल गोलंदाजांना की ते एकही कमजोर बॉल टाकणार नाहीत, कारण 1-2 बॉल जरी कमजोर पडले तरी सामना त्यांच्या हातातून निसटू शकतो. आणि आता मात्र बाउन्सरचा वापर परंतु खूप जास्त आपटला होता. वाईट घोषित केलाय पंचांनी. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करतायत. सुरुवात फार चांगली झाली होती या षटकाची. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर विकेट आली होती, परंतु तो शॉर्ट अँड वाईड बॉल ज्याला पनिश केलं होतं फलंदाजानं, ऋषीच्या बॅटमधून चौकार आला आणि तदनंतर मात्र यस गोलंदाजावर थोडंसं प्रेशर आपल्याला निर्माण होताना दिसतंय. समीकरण 20 चेंडू 22 धावा. यावेळेला फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, डीप स्क्वेअर लेगला चांगला फटका, वेकेंट एरियामधून बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार. चांगला स्ट्रोक, डाव्या ष्टीवर टाकलेला बॉल होता हा. थोडासा दिशाहीन चेंडू, त्याचा फायदा घेतलाय जयेशनं. टायमिंग चांगलं साधलं आणि बरोबर जागा निवडली होती. डेप स्क्वेअर लेगला तिकडे कुठलाही फिल्डर नव्हता. पॉवर प्लेचा फायदा घेण्यात आलेला आहे आणि आता हे षटक थोडंसं खर्चिक ठरताना दिसतंय अजय कदमचं. धावसंख्या वेगानं वाढते, 3 बाद 14.
आता मात्र समीकरण आहे लेस दॅन रन अ बॉल. 19 चेंडूंमध्ये फक्त 18 धावांची आवश्यकता क्वार्टर फायनल खेळण्यासाठी. ओ सुरेख फटका. ओव्हर पिच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला काढलाय सीमारेषा पार. जयेशच्या बॅटमधून आणखी एक देखणा चौकार. तब्बल 3 चौकार आले या षटकामध्ये. एक ऋषीच्या बॅटमधून आणि 2 जयेश काकडेच्या बॅटमधून. जयेशची बॅट आतापर्यंत शांत राहिली या स्पर्धेमध्ये, पण आता या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र योग्य वेळेला योग्य ते फटके आपल्या भात्यातून काढतोय. चेंडूच्या अगदी मेरिटवर दोन्ही फटके सजवले आणि बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. स्थिती मजबूत होताना दिसते ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 18. समीकरण आहे 18 चेंडू आणि फक्त 14 धावा. जबरदस्त फटकेबाजी. आता नीडरपणे खेळले, कोणताही दबाव न घेता. आपण जरूर चर्चा केली ना ज्या वेळेला ऋषी दळवीच्या बॅटमधून जो चौकार आला, की आता कुठेतरी मोमेंटम मिळालेला आहे. जो दबाव वाढत होता तो दबाव आता कमी झालेला आहे आणि आता 3 ओव्हरमध्ये 14 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 14 धावांची आवश्यकता. आता ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ मालकांना देखील आणि संघ सहकाऱ्यांनी देखील कुठेतरी निसुटकेचा श्वास घेतला असावा. या सिच्युएशन मधून आता कमबॅक करणं फारच कठीण असणार आहे एनके स्पोर्ट्स खांडवळ संघासाठी. फलंदाजांनी या मॅच मध्ये पूर्णपणे निराश केलं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता टॉस जिंकल्यानंतर एनके स्पोर्ट्स खांडवळ टीमच्या कॅप्टननं, परंतु तो निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. मयूर कंटिन्यूज. नाईसली बोल्ड. टप्पापर्यंत थोडासा मूव्ह होणारा चेंडू होता, आतल्या बाजूनं हलक्या हातानं तटवला. ही सेन्सिबल बॅटिंग आहे. ऋषीबद्दल आपण चर्चा करत होतो की तो टॉप गिअरमध्ये जास्तीत जास्त फलंदाजी करत असतो, पण त्याला देखील चांगल्या प्रकारे कल्पना आहे. या सामन्याचं महत्त्व तो चांगल्या प्रकारे जाणतो आणि आता त्याला माहिती आहे की संघाची स्थिती मजबूत आहे. जे काम सोयी होणार आहे त्याच्यासाठी तलवारीची आवश्यकता नाहीये. परंतु तलवारीप्रमाणे चालवायचं आहे. प्रयत्न तर तोच दिसतोय, परंतु इथे मिळाली एक धाव. बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 20 वर. एक एक धाव आता वाचवावी लागणार आहे. बॉल चांगला होता, परंतु विकेट किपरची साथ मिळाली नाही गोलंदाज मयूर तरेला. पहिलं षटक फार चांगलं टाकलं होतं. 4 धावा देत 2 गडी बाद केले होते. सुरुवात अफलातून करून दिली होती, परंतु अजय कदमचं षटक खर्चिक राहिलं. चेंज ऑफ पेस. पुन्हा बॅटरला बीट केलंय. चांगलं व्हॅरी करत असताना, व्हॅरिएशन्स दाखवत असताना मयूर कमी गतीने टाकलेला बॉल आणि बाउन्सही चांगला मिळाला या बॉलवर. 15 चेंडू आणि 12ची गरज आहे. पेपरवरती समीकरण सोपं दिसतंय, परंतु आता येथे विकेटचा शोध आहे तो मयूर तरेला. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न. एकच धाव तिथे मिळेल. मॅचच्या बराच आतमध्ये लागला होता, मात्र सिंगल मिळालेले आहे. 14 चेंडूंमध्ये फक्त 11 करायचे आहेत. मयूर तरेनं प्रत्येक ओव्हरमध्ये प्रभावी मारा केला या स्पर्धेमध्ये. आणि इकडे आणखी काही डॉट चेंडू टाकावे लागतील. सामना डीप घेऊन जावा लागणार आहे गोलंदाजांना. ओ शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. टॉप एज आहे, परंतु वेकेंट एरियामधून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी लॉंग लेगला. आणि हा षटकार. सिक्सर आला आणि पहा खरं तर प्रॉपरली मिडलिंग झालंच नव्हतं, परंतु अंतर जे हवं होतं ते मिळालं फलंदाज जयेश काकडेला आणि त्याच्या बॅटमधून आला हा सिक्सर. आता करायचे आहेत त्या फक्त 5 धावा. आता मात्र औपचारिकताच दिसते या मॅच मध्ये. जरूर अडखळणारी सुरुवात होती. 3 धक्के लवकर लागले होते. 4 धावांवर 3 फलंदाज बाद झाले होते, परंतु ऋषी जसा मैदानामध्ये आला तेथून सामन्याचं चित्र आपल्याला बदलताना दिसलं. जयेशनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. काउंटर अटॅक खऱ्या अर्थानं जयेश काकडेच्या माध्यमातून 2 चौकार 1 षटकार त्याने ठोकलाय आणि संघ आता एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विजयाच्या उंबरठ्यावर. 13 बॉल्समध्ये फक्त 5 धावा करायच्या आहेत. चला, वीरेन स्पोर्ट्स येवई टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती, आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचे टॉस करिता.
यानंतर या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल मॅच आपल्या समोर असेल. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूनं, फिल्डर येतोय, झेपावतोय, चांगला प्रयत्न होता परंतु थोडासा बॉल पुढे पडला. धावचीची संधी, ओहो तालमेळचा अभाव, परंतु अखेर ती संधी देखील गमावण्यात आली आहे आणि येथे पूर्ण होत आहेत 2 धावा. षटक होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची धावसंख्या फलकावर 3 बाद 29. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 2 ओव्हर्समध्ये. 12 बॉल आणि आता 3 धावांची आवश्यकता असेल. सोपं समीकरण. आता ग्रीष्मा 11 आमनेपाडानं कुठेतरी गेम प्लॅन मध्ये बदल केला आणि ज्या वेळेला आपण स्वभावाच्या व्यतिरिक्त खेळ करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला अपयश येते असं. परंतु इकडनं आता जयेश काकडेनं जो त्याचा नॅचरल गेम आहे तो इथे साकारला. ऋषीनं देखील आल्या आल्या चौकारानं सुरुवात केली आणि आता त्यांना कुठेतरी आता तो रस्ता सापडलेला आहे की कशा पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचे आहे. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. विजयाकडे अग्रेसर म्हणजे पहिल्या मॅचमध्ये ज्या टीमनं पराभूत केलं होतं NK स्पोर्ट खांडवलनं टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडाला, त्याची परतफेड आता नक्कीच केली जाते. इसी का नाम क्रिकेट है. हर मैच अलग होता है. भले ही पहले मैच में NK स्पोर्ट्स खांडवल टीम ने मात दी थी, लेकिन इस मैच में जो गलतियां खासतौर पर बैटिंग में हुई थी उसमें कहीं ना कहीं सुधार देखने को मिला. हालांकि शुरुआत तो कुछ उसी तरह से हुई थी इस मैच में भी. 3 विकेट जल्दी गिरे थे, लेकिन उसके बाद ये जबरदस्त पार्टनरशिप चौथे विकेट के लिए ऋषि दलवी और उनके साथ जयेश काकड़े. गेंदबाजी के लिए जयेश जोशी. अब यहां से कोई चमत्कार ही हार से बचा सकता है NK स्पोर्ट्स खांडवल को. ऋषि के पास स्ट्राइक, ऑफ स्टंप के काफी बाहर पीछा किया था, बीट हुए लेकिन वाइड है. अब केवल 2 रन चाहिए. फक्त 2 धावांची गरज. ओ वेलकम KP, वन्स अगेन आपलं स्वागत आहे. आणि जयेश. सोबतच बर्थडे बॉय. ओ स्विच इट करना चाहते थे, गेंद लगी स्टंप्स पर, विकेट का पतन. मैच फिनिश करना चाहते थे ऋषि, कुछ अलग थलग करने का प्रयास, जबकि जरूरत तो नहीं थी. सीधे बैट से खेलकर सिंगल लेकर भी मैच को फिनिश कर सकते थे. केवल 2 रन तो चाहिए, लेकिन यहां पर काफी अट्रैक्टिव बनने का प्रयास. खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली. गेंद स्टंप्स की तरफ थी और क्या उनका पैर लगा है स्टंप्स पर? जी हाँ, हिट विकेट हुए हैं. बल्लेबाज बोल्ड हो या फिर हिट विकेट, गेंदबाज के खाते में विकेट जाएगी जरूर. अजित पाटिल जिनका आज जन्मदिन है, एक बार फिर से उनको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. स्विंग किया भावेश ने आते ही और फिनिश किया मैच को. शानदार सिक्सर. ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम ने एक और मुकाबला जीतकर ALPL सीजन 3 के क्वार्टर फाइनल में प्रवेश कर लिया है. कॉन्ग्रेचुलेशंस. इसी तरह से पिछले मैच में भी अंडर प्रेशर तब आए थे, बहुत ही बेहतरीन छक्का जड़ा था भावेश ने. तो ये सिक्सर भी भावेश के लिए काफी फायदेमंद रहेगा, क्योंकि आने वाला मैच काफी इंपॉर्टेंट है. क्वार्टर फाइनल खेलना है, उसके लिए ये कॉन्फिडेंस बहुत ही जरूरी. ये रही मैच समरी. NK स्पोर्ट्स खांडवल की बल्लेबाजी फ्लॉप रही. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुनी थी, केवल 31 बनाए 5 विकेटों के नुकसान पर, जिसमें मयूर ने 16 रनों का अच्छा योगदान दिया था, लेकिन अन्य बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए. 2 विकेट्स विनोद के खाते में, 1-1 विकेट भावेश, यश और संकेत को मिला. और जवाब में 6 गेंदों में नाबाद 16 रन जयेश काकड़े के और ऋषि दलवी के 7 रन, जिसके बलबूते पर 4 विकेटों के नुकसान पर 36 रन बनाए 3.2 ओवर्स में. और मुकाबला 6 विकेटों से ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम ने अपने नाम किया. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विनोद खुलात. 2 ओवर में 7 रन देकर 2 विकेट्स. चला खुलात या आपण आणि लगेचच आपण क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेक इथे संपन्न करणार आहोत. वीरेन स्पोर्ट यवई आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा अशी लढत तुम्हाला आजच्या रजनीतील
शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे. चला विनोद खुलात यायचं आपण आणि कॅप्टन भाऊ चला आपण त्वरितच या.